तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण एक गाडी बिडी धुवून काढलेली, पार्किंग पण धुवून काढली. मम्मीने आता वर आवाज दिला म्हणून अचानक ब्लॉग बंद करायला लागला. तर आता आपण गाडी बिडी धुवून काढलेली खालची आणि पार्किंग पण. मग शाळेत जायचे आपलं कॅब रजिस्ट्रेशनचे आपले सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकदा व्हेरीफाय करून येऊ ते सगळे. JSPM कॉलेजमध्ये जायचे तिथून सगळे करून एकदा मग आपलं सगळं ते डॉक्युमेंट मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. एकदा आपण आंघोळ करून घेऊ मग तिकडे जाऊ. तर आता आपली आंघोळ पण झालेली, आपण एकदा खाली जाऊ, गाडी खाली घेऊ आणि लगेच कॉलेजला निघून जाऊ. एकदा देवाचा पाया पडतो मग आपण निघून लगेच जाऊ. मला एक ऑनेस्ट रिप्लाय देऊ का, मला असं वाटायचं पहिली ते 10वी की काहीच नाही इथं लाईफ जगण्यासाठी, काहीच नाही. जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा लाईफ जगण्यासारखं असं. पण आता खरी ती रिॲलिटी कळते की आपला टाइम जगायचा हा पहिली ते 10वी मध्येच होता. आता कळते की काय होतंय. माझ्या इतक्या पोरांना माहिती आहे की आता ऍडमिशनला प्रोसेस किती लागते, काय डॉक्युमेंट जमा करायला लागते, नाही भेटलं किती टेन्शन येते. आपण गाडी खाली घेऊ आता, कॉलेजला जाऊ ना, म्हणजे ते एकदाचं टेन्शन निघून जाईल. कॅप राऊंड जेव्हा 20 तारखेला चालू होणार होतं, म्हणजे जो राऊंड असतो ना तर त्या टायमाला लागणार आहे. एकदा जाऊन येऊ तिथं कॉलेजला आणि एकदाचं टेन्शन काढून टाकू. आता आलेलो मी बिवराबाई सावंतमध्ये इथे कॉलेज आहे. तिथे जाऊन एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ आपण आणि कॉलेजचे नाव टाकून म्हणजे आपलं कॅप राऊंड कम्प्लीट होईल. त्यानंतर 20 तारखेला आपले सगळे डॉक्युमेंट म्हणजे राऊंड जो लागतो ना तो 20 तारखेला चालू होतो. तर 20 तारखेला आपल्याला पुढं कॉलेजला चल एकदा करून येतो, परत ब्लॉग चालू करू. मित्रांनो ते काय अजून पण झालं नाही व्हेरिफिकेशन, कारण आपलं एक डॉक्युमेंट मिसिंग होती. जे नॉन क्रिमिनल जी मेन आहे ना तीच मिसिंग आहे. आपली मिसिंग मध्ये हरवली नाही, एक काढायला दिलेली ते अजून आलं नाही. तर उद्या होऊन जाईल आपलं, उद्या एकदा येऊ करून जाऊ. आज पण नाही झालं, मला वाटलं आज तरी होईल कारण माझ्याकडे पावती होती त्याची, पण पावतीवर नाही होत म्हणजे ते लागते. जे मेन आहे ना डॉक्युमेंट ते लागतेच म्हणजे. आपण एकदा घरी जाऊ, मम्मीला दवाखान्यात जायचे, मम्मीला दवाखान्यात पण घेऊन जाऊ. चला एकदा घरी जाऊ, आपण जेवण करू. फायनली आता मी घरी आलेलो आहे आणि मम्मीला दवाखान्यात जायचं होतं. ती म्हणली आता एवढं उशिरा नको, आता तात्पुरतं तर टॅबलेटच आण. तर मी आता टॅबलेट पण घेऊन आलेलो आहे. एकदा वर जातो, जेवण करतो आणि झोपतो. सर झोपून उठला मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो मी आता 8:30 वाजता ब्लॉग चालू करतोय, कारण मी वर झाडाला त्याला पाणी द्यायला गेलतो आणि परत उठलो तसा 5 वाजता होतो. तो मग त्यांनी तर पार्किंग मध्ये झोपला होता का, तसं काय नाही. आता दुकानात चाललेलो आहे म्हणून खाली आलतो. परत आठवलं की आपल्याला ब्लॉग कंटिन्यू करायचं आहे. मग आता एक दुकानात जाऊन येतो. आता लाईट गेली, परत लाईट गेलेली, दुकानात जातो एकदा आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. आपण घरी आलोय, जे काय सामान लागत होते सगळं काही घेऊन आले. इथं वर जाऊ मग ते सगळं सामान दे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा ब्लॉग दुसऱ्या दिवशी चालू होतोय कारण काल रात्री जेवण आणि ते करायला खूप उशीर झालता. तर आता शिवराज आणि मी आलेलो जिमला. तर आपण हा पहिले ब्लॉग एंड करू. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि काय करा रे हां सबस्क्राईब करा आम्हाला. हां जमलं आज सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू आणि टेक केअर.